ज्यांच्या अथक परिश्रमातून आणि अचूक मार्गदर्शनामुळे आज आपली स्पार्क अकॅडमी यशाची नवनवीन शिखरे गाठत आहे. ज्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना केवळ स्वप्ने पाहिला नाही तर ती सत्ता उतरवायला शिकवली, अशा आपल्या अकॅडमीचे संचालक आदरणीय श्री महेश पोनेरकर सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करूया. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित अंजली मॅडम, त्याचबरोबर संजली मॅडम, त्याचबरोबर आपले आदरणीय मार्गदर्शक आणि एकूणच या सगळ्या अकॅडमीच्या वाटचालीमध्ये ज्यांनी आमचं प्रोत्साहन वाढवलं, प्रोत्साहन दिलं आणि अकॅडमीच्या स्थापनेपासून आमच्या पाठीवरती थाप ज्यांची आहे असे आदरणीय प्रवीण दीक्षित सर, स्वागत दरक सर, त्याचबरोबर कुठलंही काम हे अर्थपूर्ण करायचं असेल तर त्याला अर्थाची खूप मोठी जोड लागते आणि त्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे तो विषय समजून घेऊन त्याच्याशी अर्थपूर्ण असा पाठिंबा देणारे आमचे आदरणीय पुरुषोत्तमजी लोहिया आणि या सगळ्या अकॅडमीच्या जोडणीमध्ये ज्यांची भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे असे शरदजी सारडा, त्याचबरोबर उपस्थित सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, हा अकॅडमीचा चौथा वर्धापन दिन आहे. सामान्यपणे एखाद्या संस्थेची 4 वर्ष म्हणजे तसं म्हटलं तर बाल्यावस्थाच आहे आणि संस्था जीवनामध्ये 4 वर्षाचा टप्पा हा तसा खूप छोटा टप्पा असतो. पण तरी देखील 4 वर्षामध्ये आपण योग्य दिशेने चाललोय की नाही, योग्य दिशेने आपली वाटचाल सुरू आहे की नाही, जो उद्देश ठरवला होता त्या उद्देशाला धरून आपण पुढे जातोय की नाही हे वेळोवेळी तपासणं, याच्यासाठी सर्वांशी संवाद ठेवणं, या दृष्टीने वर्धापन दिन हा एक चांगला औचित्य असू शकतो. त्या दृष्टीने वर्धापन दिनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला. आपण सगळेजण ज्या कठीणाईतनं इथे पोचला आहात कष्टपूर्वक, त्यावरून लक्षात आलं असेल की रविवार पेठेमध्ये, पुण्याच्या रविवार पेठेमध्ये अशी अकॅडमी चालवणं हे खूप कठीण काम आहे. सामान्यतः पुण्यामध्ये ज्या सगळ्या अकॅडमी चालतात त्या सदाशिव पेठ आणि त्या सगळ्या पुण्याच्या पेठांच्या भागांमध्ये तिकडे चालतात. परंतु ज्या ठिकाणी मेन मार्केट आहे आणि गाडी कुठली 2 व्हीलर देखील आणणं कठीण आहे अशा भागामध्ये ठरवून आपण ही अकॅडमीची स्थापना केली, या ठिकाणी सुरू केली अकॅडमी आणि ती आता 4 वर्षे यशस्वीपणे आपण चालवतो देखील आहोत. त्यामुळे आपण सगळ्यांना लक्षात आलं असेल की हा परिसर गजबजलेला आहे, गर्दी आहे, या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते, परंतु अशा कष्टात देखील लोक, विद्यार्थी इथे येऊन आता गेली 4 वर्ष झाले शिकतायत आणि प्रगती करतायत. त्याबद्दल विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन आहे, खूपच त्यांचं कौतुक आहे. परंतु आपल्या सगळ्यांना प्रास्ताविकात उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये MPSC UPSC ला करणारे विद्यार्थी जे आहेत ते पुण्यामध्ये येण्याच्या तयारीत असतात. कोविडच्या आधीची परिस्थिती तर खूपच, म्हणजे एका अर्थाने विदारक हा शब्द चांगला नाही पण तरी मी वापरतो, विदारक होती की गावाकडनं येणाऱ्यांचं प्रमाण एवढं होतं पुण्यामध्ये की या ठिकाणी MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांनी कुठं राहायचं हा एक जटिल प्रश्न होऊन बसला होता. कोविड त्याला एक इष्ट आपत्ती झाली असं आपण म्हणू शकतो की कोविडमध्ये सर्व काही डिजिटल झालं, विद्यार्थी इकडे येऊ शकले नाहीत आणि त्यानंतरचा जो ट्रेंड आहे तो बऱ्यापैकी आता विद्यार्थी हे दूरशिक्षण किंवा डिजिटल माध्यमातून अधिकाधिक प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण जे लक्षात घेतो की महाराष्ट्राच्या दुर्गम भागातनं किंवा गावागावांमधनं ज्यांची परिस्थिती अतिशय गरीब आहे, ज्यांना त्या ठिकाणी होतकरू विद्यार्थी आहेत, या सगळ्यांना इथे येणं, राहणं, त्यांचं प्रशिक्षण घेणं हे एक अतिशय कठीण विषय होता. तर ही समस्या लक्षात घेऊन, हा प्रश्न लक्षात घेऊन
स्पार्क अकॅडमीची स्थापना आपण केली की गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये चांगलं प्रशिक्षण अतिशय अल्प दरामध्ये आणि सुविधांनी युक्त असं कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामुळे तशा अर्थाने ज्या कमर्शियल अकॅडमी आहेत त्या स्पर्धेमध्ये स्पार्क अकॅडमी कुठेही नाहीये आणि ठेवणारही नाही आपण, कारण की त्याचा उद्देशच तो नाहीये की तशा पद्धतीने ती अकॅडमी चालवावी. ही अकॅडमी ही गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना संधी उपलब्ध करून देणं या उद्देशानेच तयार केली. तोच उद्देश आतापर्यंत कायम आहे आणि आपल्या सगळ्या सहकार्यांनी पुढे देखील तो कायम ठेवायचा आहे. त्यामुळे आपण वेगवेगळे प्रयोग केले, शिकत काही गोष्टी नवीन अडॉप्ट केल्या. अकॅडमीचे संचालक असतील त्यांनी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये प्रयोग करत नवीन शिकत आपण पुढे आणल्या. त्यामध्ये प्रवीण दीक्षित सरांचं खूपच मोठं योगदान आपल्या या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये राहिलं. ज्या प्रत्येक अकॅडमीचं आपण बघतो की एक ब्रँड अँबॅसिडर असतो, एक चेहरा असतो. तर आम्ही जेव्हा प्रवीण दीक्षित सर इथे मार्गदर्शक आहेत हे सांगितल्यानंतर जो सर्वसामान्यांना विश्वास निर्माण होतो तो अशा खूप साऱ्या ब्रँड अँबॅसिडरच्या पेक्षाही खूप महत्वाचा आमच्यासाठी ठरतो. इतकं त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं नाव या अकॅडमीशी जोडल्यामुळे आपण सगळे विद्यार्थी जोडले गेले आहेत. आणि त्यातला जो अभिनव प्रयोग आपण केला की 1 महिन्याची प्रशिक्षण बॅच, जे विद्यार्थी पास झालेत त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू बॅच सुरू करायची आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करून त्याला खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांकडनं मिळाला. आपण एक चांगलं पॅनल, त्याच्यातलं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण ते निर्माण केलं आणि त्यातनं एक चांगलं यश आता आपल्याला या सगळ्या अकॅडमीमध्ये मिळताना दिसतंय. पुढच्या काळामध्ये अकॅडमीच्या बऱ्याच साऱ्या योजना आहेत की ज्या प्रामुख्याने प्रवीण दीक्षित सरांचे काही आग्रह आहेत की काही विद्यार्थ्यांसाठी एका अर्थाने इंटर्नशिप सारखं एक योजना सुरू करावी. आपण त्याचा लवकरच विचार करून त्या योजनेमध्ये अधिक विद्यार्थ्यांना स्टायफंड, अधिक त्यांनी स्वतः कुठेतरी पार्ट टाइम जॉब करून MPSC UPSCचा अध्ययन करणं आणि परीक्षा पास होईपर्यंत त्यांना मदत करणं, अशा स्वरूपाची एक योजना लवकरच आणणार आहोत. आता एक योजना जी चालू आहे ज्यामध्ये आपण पॉलिसीमध्ये ज्यांना काम करायचंय पुढच्या काळामध्ये, महाराष्ट्र असेल किंवा केंद्र असेल यांची धोरणं बनवण्यासाठी ज्यांना काम करायचंय अशांसाठी एक फेलोशिप योजना ऑलरेडी आपली स्पार्क अकॅडमी मध्ये सुरू आहे. त्यामध्ये देखील काही विद्यार्थी सहभाग घेतात. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या अकॅडमीच्या माध्यमातून अधिक योजनांचा लाभ घेऊन पुढच्या काळामध्ये आपण अधिक यश प्राप्त करावं आणि अशाच पद्धतीने वाटचाल करण्यासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद.